हाय. लिफ्ट मिळेल? यारी रोड? यारी है ईमान मेरा. बसा बसा. थँक्यू. ओ शिट. काय मी झालं? माझी पर्स घरीच विसरले हो. डोंट वरी. वॉलेट घ्या. हाऊ स्वीट ऑफ यू. थँक्यू. तुमचे केस सॉलिड आहे तो. थँक्यू. कपड्यांवरनं कळतंय तुमचं ड्रेसिंग सेन्स पण सॉलिड आहे. थँक्यू सो मच. माझा बॉयफ्रेंड पण हेच म्हणतो मला. चला उतरा तुम्ही. हा? उतरा. 11 नंबरची बस पकडा. घरी जा. मला इकडे जायचं. हाऊ रूड. 300 होते. हा ते कधी भेटलो तर. वर सुद्धा भेटू नका. तयारच होत नाही. काय करू? हा आला. थांबा, बोलते त्याच्याशी. बरं झालं आलास आनंद. मला तुझ्याशी एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचंय. हे बघ आत्या, आता आल्या लग्नाचा विषय काढू नको. अरे आता तर कुठे मी माझ्या तरुणपणाच्या पहिल्या पायरीवर आहे. पहिल्या मालक पाणी. शेवटच्या पायरीवर आहेस. अरे अगं बाजू ग, तुझ्या बरोबरीच्या मुलांची लग्न झाली. एव्हाना त्यांना 2-2 मुलं सुद्धा झाली. त्यात माझा काय दोष आहे? तू ना अचरटपणा करू नकोस. अरे दादा वहिनींनंतर मीच ना तुझी काळजी घेणार. मलाही माझं घरदार आहे रे. तू लवकर लग्न कर म्हणजे मी माझ्या घरी जायला मोकळी. हे बा आत्या, काय लग्न केलं ना तर बायको सुरुवातीला फार गोड गोड बोलते. नंतर लाटण्याने मारते. अरे बाबांनी एवढी प्रॉपर्टी केली आहे, म्हणाले जा एन्जॉय कर. आणि लग्न वगैरे आपल्याला करायचं नाहीये. बायको तर नकोच नको. हा एखादी स्टेपनी ठेवेल. देवा 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 देवा. अरे तुला लाज कशी वाटत नाही हे सगळं बोलताना? अरे तुझ्या आईबाबांना काय वाटत असेल हे सगळं ऐकून? माझी न खात्री आहे तो काय तोंड्या जग्गूच तुला हे सगळं शिकवतोय. थांब मी ना बघ. हे आत्या, बरं झालं आठवण केलीस. काय? त्या जग्गूलाच फोन लावायचा मला. आनंद, एक्सक्यूज मी. आनंद. अरे देवा. हा हॅलो. हा काय काय करते मुलगी? ओ आमचा मुलगा काही करत नाही. या बरे याला कांजीवरम टारकुलम वांगमरम सापडम इडली कुठे चटणी कुठे. अरे चॉप. तू पण चॉप मी पण चॉप. रॉंग नंबर आहे. Call the babes. Close, close, close. हाँ. थोड़ा. Very good. हाँ. हे जग्गू. अरे माझा मित्र अँडी. अरे बाजूला हो ना. What a pleasant surprise. After so long, how are you doing, man? म्हणजे मराठीत कसा आहेस? अरे एकदम सॉलिड आहे. तू कसा आहेस? एकदम टकाटक. का रे खूप दिवस दिसला नाहीस. लग्न बिग्न नाही केलंस ना? काय भावा, मी आणि लग्न. शाबास. चल बसून बोलू. Excuse me, what drink do you like to have, darling? अस्त्र कास्त्र बोत्रेस. त्या दोघी बसत्रेस ना, तू बाहेरचे अस्त्रेस? हिचे अस्त्रच आहे ना? इकडे मी काय बोलतोय ते ध्यानात ठेवायचं. ज्या दिवशी तू लग्न करशील त्या दिवशी तुझ्या हातात हा मोबाईल नाही, भाजीपाल्याची थैली असेल आणि या सुंदरशा केसामध्ये जेल नाही, खोबऱ्याचं तेल असेल आणि हे जे टी शर्ट आहे ना, ह्या टी शर्टच्या ठिकाणी काय असेल माहितीये का? बनियान. यू अंडरस्टँड? या. व्हेरी नाईस. तर जवान ह्याच्यासाठी सावधान. आज रात्री काय करतोयस? आज सकाळपासून काय करत नाही. रात्री काय करणार आहे तू सांग. शाबास. काही न करणं म्हणजे याच्यात सुद्धा खूप काही आहे. आज रात्री पार्टी ठेवली आहे इन जग्गू स्टाईल. सो लेट्स सेलिब्रेट पार्टी इन जग्गू स्टाईल. चीयर्स. हे बघ मित्रा, शायनिंग सदाबहार शानदार जग्गूज पार्टी. किसकी पार्टी? आपलीच पार्टी आहे. Sean the Rockstar की पार्टी. तू तर फार मोठा फेकूचंद निघालास रे. एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज एन्जॉय युअर ड्रिंक? अरे अँडी बस ना. अरे माझा पार्टनर आहे हा. ह्याला असं बोललेलं आवडतं. शॉन पटेल फ्रॉम USA. शॉन पटेल? अरे ऍक्च्युली शांताराम पटेल नाव आहे ना, पण ते शांताराम स्टायलिश नाही वाटत ना. मग शांतारामला काढला आणि शॉनला टाकल्यासारखं वाटतो की नाही बघ. Jaggu, you don't try to act smart with me. I don't like it. Enjoy the party. काय सॉलिड ॲटमॉस्फिअर आहे यार. मुली पण सॉलिड आहेत. या सगळ्या त्या शॉनने मागवल्यात. ए शॉन बिनच्या भपक्यावर जाऊ नका.
आपण अरेंज केलंय सगळं. वाटेल तिला घेऊन जा. तू एन्जॉय कर रे. हा एन्जॉय कर म्हणतोयस खरंय, पण नंतर ते मी टू मध्ये अडकणार नाही ना. मी टू. अरे घाबरतोस कशाला? जग्गूच्या स्टॅम्प मारलेल्या सर्टिफाईड आयटम आहेत त्या. मलाही दे ना मारायला स्टॅम्प. ती ना कटरीना. अरे लगेच चीयर्स. अगं कामिनी, तू कधी लग्न करणार आहेस? मावशी तू कधी लग्न केलं होतंस? अगं आता पिकलं पान कधी गळून पडेल याचा काही नेम आहे का? माझे 50 गेलेत नि 5 उरलेत. तू सांग बघू आधी तुझं. माझं सोड. मग माझंही सोड. नसत्या चौकशा नको करूस. अरे काय मुलगी आहे? आईवरच गेले अगदी. मिस्टर रॉबर्ट. नाही 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 मिस्टर रॉबर्ट, मी तुम्हाला सगळं समजावतो. तुम्ही एक काम करा, संध्याकाळी ऑफिसला, तिथून आपण जाऊ कुठेतरी. देन आय विल टेल यू द होल थिंग टू यू. ओके ओके, संध्याकाळी भेटूया आपण. ओके, थँक्यू, बाय. काय घ्या. हा हे काय अख्खा ऑफिसचं जेवण दिलंस मला? काय विनोद करताय काय? काय चाललंय काय? चुपचाप संध्याकाळी ऑफिस मधून घरी यायला पाहिजे. मित्रांसोबत पत्ते कुटत बसण्याची काही एक गरज नाहीये. अहो घराकडे लक्ष द्या हो. अहो मुलगी घोड नवरी होत चाललेली आहे. तिच्या लग्नाचं काही बघणार आहात की नाही? का ह्या कानानं ऐकता आणि त्या कानानं सोडून देताय का? अहो तिच्या लग्नाचं काहीतरी बघा. तिला किती दिवस अशी घरात बसवून ठेवणार आहात? आता मुलगा तर गेलाच आहे हातातून, आता मुलगी सुद्धा जाईल. आई मी तुला किती वेळा सांगितलंय, मला जोपर्यंत तुझ्या नवऱ्यासारखा मुलगा मिळत नाही मी लग्न करणार नाही. वाह वाह, हँडसमच आहे ना जणू. नाही मी टाटा बाय बाय करायला हात वर केला होता एवढंच. हो का? मग निघा आता. कामिनी तू मला सांगशील का जरा? लग्नाचं काय ठरवलेस तू? कधी करणार आहेस लग्न? आई मला काळा गोरा उंच बुटका कसाही नवरा चालेल. फक्त मी उठ म्हटलं की त्याने उठलं पाहिजे आणि मी बस म्हटलं की बसलं पाहिजे. वा वा वा. मग आपण असं करूया, आपण देवाला सांगूया, तो मुलांची लाईन लावेल. लाईन. हे बघ त्याला सांगायची काही गरज नाहीये. मला एक असा टीव्ही शोधायचा आहे ज्याच्यावर फक्त मला हव्या त्या सिरियल्स लागतात. हवं तेव्हा ऑन आणि हवं तेव्हा. अरे असं कसं होऊ शकतं? असं होऊ शकत नाही. तुझं दिवाळ निघताना मी बघू शकत नाही मित्रा, नाही. अरे जाऊ दे ना आता, नाही करत लग्न बस. पण तू कोण नवीन पोरगी भेटवणार होतस? काय आलं? हाय जग्गू, हाऊ हे आर यू? तान्या, स्वीटी पाय, हॅव अ सीट. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही एकमेकांना ओळखता? माझे 300 रुपये देणं बाकी आहे. हा 300 रुपये ना देते ना. एवढं काय त्याच्यामध्ये? नाही नाही राहू दे. या देते. तुमचा बॉयफ्रेंड होता ना? हा पण आमचं ब्रेकअप झालं. झाला ब्रेकअप. अरे मग करा मेकअप, निघा डेटवर. मी काय म्हणतो, डेट चेंज होण्याआधी आपण डेटवर जाऊया. वाय नॉट? हॅव फन. चला. हिचा मेंटेनन्स परवडेल ना मला? आता तेवढी महाग राहिलेली नाहीये. जा घेऊन. चीयर्स. अंधेरी रात में दिया तेरे हाथ में पिक्चर पाहिलास का? आज बघूयाच. ए तू जग्गूशी काय बोलत होतास? काही नाही, तुझ्या ब्युटीची तारीफ करत होतो. ओ ए तुझी ती गाडी कुठे गेली? हो माझा चोर मेकॅनिक आहे ना मायकल, त्याच्याकडेच पडून असते. अच्छा अच्छा अच्छा. ए बाय द वे तुम्हाला सांगितलं नाहीस तू मला डेटवर कुठे घेऊन चाललायस? ग्रँड हॉटेलला जाऊन ग्रँड मस्ती करूया. काय? नाही ग्रँड हॉटेलची ग्रँड बिर्याणी खाऊया. अच्छा अच्छा, मी काहीतरी वेगळंच ऐकलं. नो प्रॉब्लेम. पकडून बसू. कुठे? ए हॉटेलला ना. चल 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 चल. मी काय म्हणते, ग्रँड बिर्याणी तर खाऊ घातलीस, तशीच ग्रँड शॉपिंग पण करून दे, मग मज्जा येईल ना. मी काय म्हणतो, घराचं भाडं भरायचं असेल तर तेही सांग, तेही देतो. लाईट बिल पाणी बिल सगळं देतो तुला. नाही आवडला मला तुझा जोक. अरे आपण एका मुलाला बघितलं होतं ना म्हाताऱ्या बाईला मदत करताना, त्याच मुलाचं स्थळ आलंय ताईसाठी. अरे हो, मला पण जाम आवडला होता तो मुलगा. पण आपण काकांना मुलगा का म्हणत आहोत? लग्नाच्या मुलाला आपल्यात मुलगाच म्हणतात आणि आपली ताई काय 16 वर्षाची आहे का? मी काय म्हणते, आपण हेट स्टोरी 4 बघायला जाऊया. आधी आपली लव्ह स्टोरी तर सुरू होते, मग काय आयुष्यभर हेट हेट आणि हेटच आहे. कशी आहे बिर्याणी? घेणार आहे कुठे चमच्यात? घे. अरे एवढा साधा सुद्धा मुलगा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला मी. माझी इच्छा आहे ताईचं लग्न त्याच्याशीच झाला पाहिजे. देवाची प्रार्थना करा की त्याच मुलाशी ताईचं लग्न होऊ दे. आलं होतं प्रपोजल, हा मी म्हटलं नाही, रिजेक्ट केलं. व्हेरी गुड. म्हटलं की अजून आपण जवान आहोत,
आयुष्यभर आपल्याला असं एन्जॉय करता आलं पाहिजे. अगदी बरोबर बोलतोस तू, अगदी बरोबर. चल आपण निघूयाच आता. हा चल चल चल. आठवते जुन्या मूवीत अमोल पालेकर होता, गोलमाल है भाई सब गोलमाल है. चला आज ते काम झालंच पाहिजे. अरे आनंदराव कोण? आपण इकडे लंच करायला आलो होतो. अच्छा. आणि ही कोण आहे? माझी मामी बहीण. ओके ओके ओके. चला शाळेत सोडून येतो.